सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रचाराला वेग आला असून भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भव्य पदयात्रा काढली। ही पदयात्रा बाळे कॉर्नर येथून सुरू होऊन ग्रामदैवत खंडेरायाच्या मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली। या पदयात्रेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, अलका भवर व समाधान आवळे हे उपस्थित होते। तसेच प्रभागातील नागरिक, महिला, युवक व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत करत उमेदवारांना पाठिंबा दर्शविला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदयात्रेच्या शेवटी बाळे येथील ग्रामदैवत खंडेरायाचे दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता केली। यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी भाजप सरकारच्या विविध विकास कामांचा उल्लेख केला। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजना, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व नागरिकाभिमुख कारभार याबाबत त्यांनी माहिती दिली। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाच्या 4ही उमेदवारांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असून हे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक सुभाष मामा डांगे, किशोर पाटील, बापू पाटील, दिगंबर ढेपे, यशवंत ढेपे, राजेश अप्पा ढेपे, प्रभाकर भालेकर, मोहन ढेपे, विश्वनाथ पाटील, शिवाजी कोयाळकर, बाळासाहेब मुत्तूर, मच्छिंद्र गाडेकर, राम भवर, हरी भवर, सुनील भोसले, मदनभाऊ क्षीरसागर, नांगा मेंबर, क्षीरसागर भोसले सर, सारंग पवार, लोहार सर, कृष्णा राठोड, अनिल राजपूत, बाळू राठोड, अमोघसिद्ध कराडे, निशांत कांबळे, चंदनशिवे साहेब, विजय तांबे, मंजुषाताई डोईफोडे, नीताताई धनाजी गवळी, माजी नगरसेविका स्वातीताई आवळे तसेच प्रभाग 5 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना निवडून आणू असा पालकमंत्री यांच्या समोर ज्येष्ठांनी निर्धार केला। तसेच प्रभागातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला। सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर शहरावर प्रचंड मोठं प्रेम माननीय देवेंद्रजींचं आहे। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आत्तापर्यंत सोलापूर शहराला जी आश्वासनं दिली त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती त्यांनी केलेली आहे। सोलापूर शहराची विमानसेवा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली विमानसेवा चालू झाली, गोव्याला चालू झाली, मुंबईला चालू झाली आणि उद्या येऊन ते सांगतील की आम्ही तिरुपतीला चालू करतोय, बेंगलोरला चालू करतोय। या शहराला जगाशी जोडण्याचं सगळ्यात मोठं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं आणि त्यातून आपण बघतो की आता या शहरामध्ये खूप मोठा विकास होईल आणि या शहरातल्या सगळ्या उद्योग व्यवसायांशी या देशातले व्यापारी जोडले जातील या माध्यमातून। आणि या भागात जे देवस्थानं आहेत म्हणजे अगदी तुळजाभवानी असेल, सिद्धेश्वराचं स्थान आपल्या सोलापूर शहरातलं असेल किंवा विठुरायाचा नगरी आपण बघितली, अक्कलकोट या ठिकाणी आहे। या सगळ्या देवस्थानांना लोकांच्या भावना आहेत आणि याही लोकांना येण्या जाण्यासाठी आता सोपं गणित झालेलं आहे। त्यासोबत आपण बघितलं पाण्याचा विषय शहराचा सुटतोय। आता इंटरनल पाईपलाईनसाठी सुद्धा आता फक्त 892 कोटी रुपयाचं टेंडर आता पब्लिश झालेलं आहे आणि डबल दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे। या शहराला रोज पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत ते सांगण्यासाठी मुख्यमंत्री महोदय येत आहेत आणि खास करून आपण बघितलं की हे कामगारांचं शहर, हातमाग कामगारांचं असेल, बिडी कामगारांचं असेल, हे शहर या शहराला अलीकडच्या कालखंडामध्ये जो व्यावसायिक नुकसान शहरामध्ये झालं आणि या शहरातला युवक कामगार विस्थापित होताना आपण सगळेजण बघत होतो। या शहरातल्या उच्च शिक्षित आणि शिक्षित युवकांच्या हाताला काम देणं, या ठिकाणी या शहराचं वैभव वाढवणं, या शहराची समृद्धी वाढवणं या दृष्टीनं कशाची आवश्यकता आहे तर खऱ्या अर्थानं MIDC सोबत IT पार्कची आवश्यकता होती। त्या IT पार्कची जागा फायनल झाली, IT पार्कला मंजुरी आली आणि येणाऱ्या कालखंडामध्ये IT पार्क उभं राहील आणि या शहराचं गतवैभव पुन्हा एकदा शहराला प्राप्त होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि हे कोण करू शकतं तर हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतात। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष करू शकतो। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर बिलकुल इफेक्ट होईल। शेवटी शहराला काय पाहिजे आपण सगळेजण पाहतो की शेवटी जनता आम्हाला 5 वर्ष काम करायची संधी देते, तेव्हा आम्ही काय काम केलं बघितलं असेल। आता कोणी काही म्हणू दे पण स्मार्ट सिटीच्या जे
केंद्र सरकारनं एक योजना आणली आणि त्याच्यामध्ये शहरामध्ये काम झालं. काही लोक टीका करतात कुठेही काम आपण चौकात गेला तर ते काम आपल्याला दिसतंय. स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनही खूप चांगलं काम झालं होतं, पण शेवटी एक काम होत असताना एक नेरेटिव्ह सेट करायचा आणि स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला, असं झालं, या सगळ्या गोष्टी पुढे येतात. तो झालेली कामं आपण माझ्यासोबत बघायला आला तर तुम्हाला कामही बघायला मिळतील. त्यामुळं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचा विकास झाला आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा शहरातल्या जनतेच्या पायाभूत सुविधा, शहराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं. त्या भावनेतून आमचे सगळे नगरसेवक असतील, आमचे तिन्ही आमदार असतील, या शहराच्या विकासाचा संकल्प करून काम करतात. आणि कोणी काय म्हटलं तर जनतेचा आमचा विश्वास आहे, जनतेचा मोदीजींचा विश्वास आहे, जनतेचा देवेंद्रजींचा विश्वास आहे आणि जनतेचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे. मला समजत नाही, उत्तरमधले आमदार प्रचारातच आहेत, ते प्रचारही करतात. याही प्रभागामध्ये खूप मोठी रॅली झाली, आपण साक्षीदार होतो. म्हणजे 100% आपण पाहतो की आम्ही सगळे सोबत आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना आपण पाहाल. थँक्यू.